खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा इथं शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व वह्या वाटप राजरत्न सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेचं आयोजन। शिंदखेडा येथील राजरत्न सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी शहरातील गरजू गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व वह्या वाटप करण्यात आले। सुरुवातीला गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा कलावती सुखलाल माळी होत्या। या प्रसंगी माजी नगरपंचायत विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सुनील चौधरी, स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी, शिंदखेडा मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष भिका पाटील, सदस्य यादवराव सावंत, प्राध्यापक भैया मंगळे, प्राध्यापक कडरेसर, रवींद्र साळवे, अजय पान पाटील, राजू थोरात, राजू कापुरे, प्राध्यापक दत्तात्रय ढिवरे, मणेश माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सल्लागार प्राध्यापक दत्तात्रय ढिवरे यांनी केले, तर राजरत्न बहुउद्देशीय संस्थेचे भूषण नगराळे, कमलेश पाटोळे, पवन बैसाने, सागर थोरात, सावन पाटोळे, चंद्रकांत नगराळे, सोनू खैरनार, रोहित खैरनार, कुणाल महाले, राज मनोहर बोरसे, अविनाश पाटोळे यांनी परिश्रम घेतले। राजरत्न सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था ही गेल्या 3 वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे। गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा फुले अभ्यासिका केंद्र, व्यायामशाळा, पाली भाषा वर्ग, शालेय साहित्य वाटप, व्याख्यान, शैक्षणिक उपक्रम आदींसह विविध कार्यक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकारी यांनी दिली आहे। यावेळी अभ्यासिका केंद्राची पाहणी नगरपंचायत नगराध्यक्षा कलावती सुखलाल माळी, स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष भिका पाटील, राहुल महिरे, श्री नगराळे, सल्लागार प्राध्यापक दत्तात्रय ढिवरे यांसह पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून शहरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व आपले लक्ष साध्य करण्यासाठी उपयुक्त असून ध्येय साध्य करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या शिका संघटित व्हा हे मूल मंत्र प्रत्यक्ष अंगीकारून अभ्यासिकाद्वारे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी UPSC MPSC सारख्या परीक्षांना सामोरे जा यासाठी नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या वतीनं पुढील प्री-परीक्षांसाठी भरीव मदत व सहकार्य करू असं आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आले। मुख्य संपादक यादवराव सावंत, खानदेश बुलंदतोफ। या बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी आमच्या शिंदखेडा शहरातील राजरत्न सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था शिंदखेडा यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे शालेय साहित्य वाटप करण्यात येतं। मी अगोदर या राजरत्न सामाजिक संस्थेचं थोडक्यात कार्य सांगतो की या ठिकाणी आमची ही संस्था पाली भाषेचे वर्ग देखील चालवते, शैक्षणिक प्रबोधन करते। त्यानंतर या ठिकाणी एक अभ्यासिकाचे निर्माण या ठिकाणी केले, व्यायामशाळा या ठिकाणी निर्माण केली। मागच्या 3 वर्षापासून शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य आणि शालेय उपयोगी साहित्य या ठिकाणी आम्ही वाटप करत असतो। या ठिकाणी आमचे गुरुवर्य व आमचे मोठे बंधू सन्माननीय भाऊसाहेब सुनील भाऊसाहेब चौधरी, आदरणीय गुरुवर्य माळी सर हे या ठिकाणी साक्षी आहेत। सन्माननीय मित्र पत्रकार भिका पाटील सर, आदरणीय मित्र यादवराव सावंत सर या ठिकाणी आलेले लोकनियुक्त प्रथम नागरिक श्रीमती ताईसाहेब कलाताई सुखलाल माळी या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना भगवान गौतम बुद्ध यांच्या पौर्णिमेनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। राजरत्न फाउंडेशन तर्फे हा जो शिंदखेडा शहरात उपक्रम घेतला जातोय त्या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष कलाताई माळी, या कार्यक्रमाला उपस्थित भेटलेले प्राध्यापक दीपक माळी, भिका पाटील, सावंत सर, सर्व टोला मुलाचे पदाधिकारी आणि खास करून या राजरत्न फाउंडेशनचे प्राध्यापक ढिवरे सर, भूषण नगराळे त्यांची पूर्ण टीम। गावात खरोखर असं उल्लेखनीय कार्यक्रम आज या ठिकाणी होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं होतं, शिका संघटित व्हा संघर्ष करा, त्याच्या कुठेतरी आज एक जनजागृती म्हणून शहरात एक चांगलं वातावरण दिसतंय आणि काही प्रमाणात का असेना पण आपल्याकडे अभ्यासाचं नेतृत्व घेऊन
हे लोक तुमच्या दाराशी आलेले आहेत. खरं तर गावात एक प्रत्येक कॉलनीत जसं एक मंदिर बांधलं जातंय, त्या मंदिरासोबत एक अभ्यासिका ही केलेली पाहिजे. कारण जेणेकरून आपण काय करत आहोत याची सुद्धा आपल्याला एक जाणीव होईल. आणि जे गावात आज मी बघतो प्रत्येक कॉलनीत एक मंदिर आहे, त्याचं मंदिराचा उद्देश फक्त आपल्याला शांती लाभणं हा आहे. पण त्यासोबत आपल्याला जर शिकायचं असेल तर त्यासोबत एक अभ्यासिका करणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी आज ह्या राजरत्न फाउंडेशनने जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे, अतिशय उल्लेखनीय असा कार्यक्रम आहे. त्यांच्या हातून म्हणजे तुमच्यातून कोणतरी आता प्राध्यापक माने सर बोलले की कोणी IAS होऊ शकतो, कोणी IPS होऊ शकतं. ही तेवढी निश्चित गोष्ट आहे. आपण जर ध्येय केलं तर याच्यातून शक्य होणारी गोष्ट आहे. आणि तुम्हाला लाभलेले असे चांगले मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत. भविष्य तुमचं चांगलं आहे, त्या दिशेने जा विद्यार्थी मित्रांनो. हे एवढं काही आव्हान करतो माझी 2 शब्द सांगतो. आणि दुसऱ्या वर्षाचं त्याच्या पुढच्या वर्षाची तुमची तयारी करायची आहे. या वया म्हणजे साध्या वया नाहीत. आपल्याला बुद्ध पौर्णिमेला मिळालेल्या वया आहेत. आणि ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये जावं, विवेक आपला जागृत राहावा, सत्याच्या वाटेवर आपण चालावं. स्वयं दीप हो, तू स्वतः दीपक हो. आणि दीपक म्हणजे दिवा हा सत्याचा शोध घेणारा असतो. ती प्रवृत्ती तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका आणि संघटित व्हा हे जे सांगितलेलं आहे, याच्याकरता संघटित व्हा आपण नंतर बघू. आधी शिका, ज्याच्यामध्ये शिकण्याची प्रवृत्ती निर्माण होईल. संघटित होण्याचं कसब देखील त्याच्यामध्ये आपोआप येईल. आणि आपण कोणाच्या मार्गाने चालायचं हे निश्चितपणे ठरवून घ्या. कोणताही बंधुबाबाच्या नादी लागायची आपल्याला काहीच गरज नाही. आपल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं संविधानामध्ये आहेत. आणि ज्ञानाचा दिवा पेटवणारा गौतम बुद्ध, जगभर अनुयायी आहेत गौतम बुद्धांचे. आपण देखील त्यांच्या अनुयायी होण्याचा आणि थोडाफार तो प्रकाश समाजापुढे निर्माण करण्याचा प्रयत्न या छोटेखानी कार्यक्रमामधून करूया. आणि राहिला प्रश्न, इथे एक वाचनालय चालतं, इथे एक व्यायामशाळा चालते. मी तरुण वर्गांना आणि आपल्यापैकी आणि विशेषतः विद्यार्थिनींना आवाहन करतो, काय बनायचं याचा विचार करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं, तुम्हाला शिकायची सवलत दिली, आपल्याला स्कॉलरशिप दिली, त्याचा लाभ घ्या. आणि आम्हाला विशेष आनंद होईल की सिंदखेड्यामधली एखादी मुलगी IASच्या परीक्षेमध्ये मेन्स पास झाली. याच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही सुद्धा कलेक्टर होण्याचं स्वप्न ठेवायचं. नाही तर मग आपण निघायला जाणार नाही, खुरपायला जाणार नाही, काळ्या गोळ्याला करायला जाणार. हे स्वप्न आपण आपल्या मनाशी बाळगू नका. ज्या परिस्थितीमध्ये राहतायत त्या परिस्थितीमध्येच राहा. शिकताना समाज तुमची साथ सोडणार नाही, ही मंडळी तुमच्या समोर आहे. हे तुम्ही जर शिकत असाल तुमची साथ सोडणार नाही. आणि तुम्ही जर MPSC UPSC प्री परीक्षा पास झाले तर मी खात्रीपूर्वक सांगतो, सिंदखेड्याच्या स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने राजरत्न फाउंडेशन यांना मी जाहीर या ठिकाणी पाठिंबा देतो. तर याच्याकरता त्यांना मेन्सला जाण्याकरता जो काही खर्च लागेल तो आपण निर्माण करू, तो आपण पण सिंदखेड्यामध्ये लहान खेड्यामधून करतायत, फौजदार घडतायत, कलेक्टर तहसीलदार घडतायत. आपल्यामधून ते निर्माण व्हावं त्याच्याकरता हे साहित्य तुम्हाला दिलं गेलेलं आहे. हे साहित्य म्हणजे नेहमीच्या वया नाही. आपण याच्याने आपल्या बुद्धीमध्ये प्रगती, पुढची दिशा, प्रकाश दिसावा आपल्या आयुष्यामध्ये. याच्याकरता राजरत्न संस्थेत सामाजिक संस्थेची वाटचाल ही कासव गतीने होते असं मला वाटायचं, परंतु हा वटवृक्ष या 3ऱ्याच वर्षी समोर आलेला आहे. आणि याचं सर्व क्रेडिट या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आहे. नगराध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या वतीने मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो. आणि गटनेते राकेश गौमाळी, आपल्याला शासन स्तरावरून, नगरपंचायत स्तरावरून जे जे आवश्यक असेल त्याचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांचा पूर्ण पाठपुरावा करण्याचं नगराध्यक्ष वतीने आपल्याला आश्वासन देतो. आणि ते निश्चितपणे आपल्या पदरात पाडून देण्यासाठी पण आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. एवढे बोलतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या शिंदखेडा येथील राजरत्न सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्था यांनी बौद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्धपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आपल्या नगरपंचायतीचे नगराध्यक्षा ताईसाहेब
कलावतीताई माळी तसेच दीपक माळी सर, सुनील भाऊसाहेब चौधरी आणि इतर मान्यवर सदस्य सगळे उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पाडला आणि या कार्यक्रमामध्ये जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना वह्या वाटप तसेच कॉलेजची बॅग याचं वाटप करण्यात आलं. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला आणि तथागत बुद्धांनी जो संदेश दिलेला आहे प्रज्ञाशील करुणेचा, तो अधिकाधिक प्रसारित व्हायला पाहिजे असंही मान्यवरांनी सांगितलं. आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे अधिक वळलं पाहिजे, बाबासाहेबांचा संदेश लक्षात घेतला पाहिजे, अधिक प्रगतीकडे वळलं पाहिजे असंच मान्यवरांनी या कार्यक्रमानिमित्त आपल्याला संबोधित केलं.